ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांचे अंडे कमी आहे, की त्यांनी एग फ्रीजिंग करायला हवं का? तर ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांचं पार्टनर फिक्स आहे, त्या केसेसमध्ये त्यांनी एम्ब्रियो फ्रीजिंग करायला का? तर एम्ब्रियो फ्रीजिंगमध्ये आणि एग फ्रीजिंगमध्ये काय फरक आहे? तर एग जे असतात यांच्यामध्ये क्रोमोझोम हे अर्धे असतात. आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात, म्हणजे 23 पेयर्स असतात. तर एम्ब्रियो फ्रीज केल्यानंतर हे 8 ते 10 सेल असतात. त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जास्त आहे आणि त्याच्यामध्ये फ्रीजिंग आणि थॉइंग ही जी प्रोसेस होते हे सहन करण्याची क्षमता जास्त चांगली असते. तर एग फ्रीजिंगमध्ये जे 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम आहे ते अर्धेच असतात. सो त्यांच्यामध्ये एग जे असतात ते नाजूक असतात. तर ज्यांना ऑप्शन आहे एम्ब्रियो फ्रीजिंगचा त्यांनी एम्ब्रियो फ्रीजिंग केलं पाहिजे, आणि ज्यांना अनमॅरिड आहे, ज्यांचा पार्टनर फिक्स नाही आहे, त्यांनी करिअरसाठी वगैरे आपण आधीच एग फ्रीज करून ठेवले तर नक्कीच फायदा.